जोडले या गावामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ जोडले यांच्या संयुक्त आयोजनाने आज या गावामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जो होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला गेला आहे, तर त्या कार्यक्रमास मला आमंत्रित केल्याबद्दल मी सगळ्यात आधी सोशल युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आत्माराम खराजी यांचं मनापासून आभार व्यक्त करते. त्यांचा मावांवर असलेल्या नितांत प्रेमाच्या खातर भाऊ आज खरं तर एवढा लांबचा प्रवास 3 वर्षाच्या मुलाला घेऊन मी केलेला आहे. पण इथं आल्यावरती खरंच या माईमाऊलींचा जो एवढा मोठा प्रतिसाद बघून प्रचंड आनंद वाटतोय आणि जो एवढा दूरचा प्रवास केला आहे अजिबात त्याच्या बाबतीत खंत वाटत नाहीये. आजच्या या कार्यक्रमाचे जे निवेदन सादर करते आहेत करिश्माताई गावडे, त्यांचंही आगमन झालेलं दिसते आणि त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आणि अभिनंदन करते. नक्कीच त्यांच्या सुरेख अशा निवेदन सादर करणारे तुमच्या कार्यक्रमाला 4 लागतीलच, यात काही वाद नाही. उपस्थित माता भगिनींना सगळ्यात आधी नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माता भगिनींनो, आजची ही 7वी माळ, दिवस सप्तमी, आणि आजचा हा दिवस देवी काल रात्री या देवीला समर्पित केला जातो. ही देवी नकारात्मकता आणि दुष्टताचा विनाश करणारी देवी म्हणून मानली जाते. तर बघा, मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक छोटासा विचार मांडतीये आणि त्याच्यावर देखील तुम्ही विचार विनिमय करावा असा मी आग्रह धरेल. आपल्या सगळ्यांमध्ये खरं पाहायला गेलं तर कुठला ना कुठला दोष असतो. आपण सगळ्यात जणी काय सर्वगुण संपन्न नाही आहोत, बरोबर? पण ह्या दुष्टताचा, ह्या नकारात्मक विचाराचा दुर्बुद्धी होणे आणि त्याचा समाजाला आणि इतरांना त्रास होणे याची दक्षता घेणं हे आपलं कर्तव्य. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला उचलून धरू शकते. त्यामुळं मतभेद कुणाच्यात होत आहेत, मतभेद सगळ्यांच्यात होतात, पण मतभेद होत असताना समोरच्या व्यक्तीचा विचार जर पटला नसेल तर एक वेळ मौन पाळायला शिका किंवा स्वच्छ आणि सुलभ वाणीने आपले मत समोरच्याला मांडायला शिका. मला असं वाटतं एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची ताकद बनू शकते. त्यामुळे एकमेकींना जर साथ दिली, एकमेकींचा विचार केला तर नक्कीच या पुरुष प्रधान समाजात आपलं एक उच्च असं स्थान निर्माण करताना अजिबात त्रास होणार नाही असं मला खंबीर मत आहे. समाजात जेव्हा समाज बदलण्याची भाषा आपण करत असतो तेव्हा ती सुरुवात स्वतःपासून होत असते. त्यामुळं आजच्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने प्रण घेऊया की आपण पहिला स्वभावामध्ये बदल हा आपल्या स्वतःपासून घडवूया. आपल्यामध्ये जी दुष्ट अशी भावना आहे त्याचा विनाश करण्याचा ताकद आणि बळ देवी काल रात्री आपल्याला देव. आणि देवीच्या चरणी मस्तक होत असताना देवीच्या समोर अजून एक कारण मांडतीये की जो निसर्गाचा विद्रूप असं रूप महाराष्ट्राने जे पाहिलेलं आहे, जो आपला जननी पुत्र आपला शेतकरी आहे, ज्यांनी इतक्या मोठ्या संकटाला आज तोंड दिलेलं आहे मागील 10 ते 15 दिवसात, देवीने हा विद्रोपाचं हरण करून या बळीराजाला